उच्च शिक्षणाची भरारी घेताना युवक युवतींनी समाजाची सेवा घडवण्यासाठी मैत्रीच्या उंबरठ्यावर विचारांची देवाणघेवाण करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव यांनी बिर्ला कॉलेज कल्याण येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले आहे. पॉलिटिक्स सायन्स आणि पॉलिटिक्स या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रमोद हिंदूराव यांनी युवकांना राजकारणात येण्याचे आवाहन केले. बुद्धिवंत हुशार युवक देशाला, राज्याला विकासात्मक चालना देऊ शकतो. मैत्रीच्या जडणघडणीत आपलं एकमेकांच्या भावना, आपल्या मनातील आत्मविश्वास रूढ करू शकतात. एकमेकाला मदतीचा हात देऊन सामाजिक उपक्रमाला हातभार लावू शकतात. त्यासाठी जिद्द चिकाटी ठेवून तुम्ही सुद्धा सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, डॉक्टर अब्दुल कलाम घडू शकता, असा उपदेश करून आपल्या देशातील आजपर्यंतचे पंतप्रधान, उद्योजक, व्यावसायिक, राज्यकर्त्यांच्या कर्तृत्वांना इतिहास विद्यार्थ्यांच्या समोर मांडला. तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावं, व्यावसायिक लोकप्रतिनिधी बनावं, परंतु सर्व धर्म समभावाने समाजाची सेवा करावी. आपला देश विकासाच्या प्रगतीपथावर आहे. नव्या पिढीला मागच्या इतिहासकालीन आठवणीचा उजाला द्यावा. तसेच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी वर्ग मोठा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा उच्च शिक्षण घेतात. शिक्षणाबरोबर नोकरीपेक्षा दुग्ध व्यवसाय, शेती, उद्योग व्यवसाय उच्च भरारी घ्यावी, असेही प्रमोद हिंदूराव यांनी कॉलेज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गांधी घराण्यांनी देशासाठी दिलेले योगदान, बलिदान, स्वर्गीय राजीव गांधी यांनी केलेली तंत्रज्ञानाची क्रांती, शरदचंद्र पवारांनी केलेली कृषी खात्यामधील क्रांती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाची भरारी याचा नावलौकिक उल्लेख करून आजच्या चळवळी राजकारणावर नाराजी व्यक्त करून प्रत्येकाने परमेश्वराचं स्मरण करावं. महाराष्ट्रात सर्व जाती धर्मांमध्ये एकोबा राहील अशा कार्याचा ठसा उमटावा, असे मार्गदर्शन प्रमोद हिंदूराव यांनी बिर्ला कॉलेजमध्ये केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक व बहुसंख्याने विद्यार्थी उपस्थित होते. नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र, कल्याण.